महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरणचे आमदार महेश बालदी यांची मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे वृद्धापक आल्याने दुःखद निधन झाले आहे। त्यांचा अंत्यविधी 14 मार्च 2025 रोजी 6 वाजता बोरी स्मशानभूमी येथे करण्यात आला। यावेळी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील लोक तसेच भाजपसह इतर पक्षातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नुकताच आमदार महेश बालदी त्यांच्या मातोश्रींसोबत महाकुंभ मेळाव्यात प्रयागराज येथे गेले होते। यावेळी सर्व कामे बाजूला ठेवून फक्त आईसोबत वेळ घालवण्याचा त्यांचा मानस ठेवून प्रयागराज येथे जाऊन आनंदाचे क्षण परंतु वयाच्या 90व्या वर्षी वृद्धापक आल्याने गंगादेवी बालदी यांच्या निधनाने दुःख व्यक्त होत आहे। गंगादेवी रतनलाल बालदी यांना उरणच्या नागरिकांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे। निर्भीड शोधसाठी सियोग गायकवाड, उरण। भेंडकळ गावाशेजारी तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 14 मार्च 2025 रोजी धुळवडीच्या दिवशी द्रोणागिरी रोड परिसरातील भेंडकळ ग्रामपंचायत हद्दीतील तलावात घनश्याम जयस्वाल अंघोळ करण्यासाठी गेला होता। तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते। घनश्याम जयस्वाल हा भारत गॅस या कंपनीत येणाऱ्या वाहनांवर वाहन चालक म्हणून काम करीत होता। या तलावात बाहेरून येणारे चालक हे नेहमी अंघोळ करण्यासाठी आत जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले। अशाच प्रकारे JNPT, BPCL इतर कंपन्यांमध्ये येणारे अवजड वाहन चालक यांना अंघोळीची सोय नसल्याने कुठेही जागा मिळेल त्या ठिकाणी अंघोळ करीत आहेत। नुकताच JNPA पोर्ट मध्ये जाणारा वाहन चालक नाल्यात अंघोळ करताना आढळला। अशाच प्रकारे हे वाहन चालक नाल्यात, तलावात, MIDC पाईप खाली जिथे जागा मिळेल तिथे अंघोळ करतात। याबाबत सर्व प्रकल्पातील प्रशासनाने या वाहन चालकांसाठी ठिकठिकाणी टॉयलेट, अंघोळ करण्यासाठी बाथरूमची सोय करावी अशी मागणी अवजड वाहन चालक वर्ग करीत आहे। निर्भीड शोधसाठी सियोग गायकवाड, उरण। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।